रात्री मी घरातील ही एक वस्तू वापरली आणि सकाळी उठून बघितलं तर सर्व ठिकाणी असे झुरळ मरून पडलेले होते आणि हे खूप जास्त दिवसेंदिवस माझ्या घरामध्ये त्यांची संख्या वाढत होती, खूप जास्त त्रास होत होता, आजाराचं प्रमाणही वाढत होतं. आणि तुमच्याही घरी असे कॉकरोच झुरळ असतील तर कोणतंही औषध केमिकल न वापरता घरातील वस्तूंचा वापर करून तुम्ही याला माझ्याप्रमाणेच घालवू शकता, तेही कायमचं. भरपूर दिवस झाले हा उपाय मी करून, आता माझ्या घरामध्ये एकही कॉकरोच नाही. आणि मला हा रिझल्ट कसा मिळाला, काय काय केलं ते सर्व डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर कितीही कॉकरोच असू द्या, कोणतेही छोटे किंवा मोठे, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला ना एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे खायचा सोडा. बेकिंग पावडर असेल घेऊ शकता, इनो असेल घेऊ शकता, एक्सपायर झालेलं असेल तेही घेतलं तरी चालतं. फक्त इथे एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे, कंजूसपणा यामध्ये करायचा नाही. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर. जसं की तुम्ही इथे बघू शकता मी कापूर पावडर करून ठेवलेला आहे. तर कापूरच्या 2 ते 3 वड्या बारीक करून जेवढं पावडर होईल तेवढं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि इथे पण आपल्याला अजिबात कंजूसपणा करायचा नाही. कापूर आपल्या घरामध्ये सहज मिळतो आणि कापूर घ्यायचा, त्याला हाताने थोडं बारीक केलं तरी चालतं. आणि असं एक छोटा अर्धा चमचा कापूर आपल्याला इथे लागणार आहे. इथे खायच्या सोड्यातच मी कापूर टाकून चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स केलं. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे 2 मोठे चमचे मीठ. मीठ इथे आपल्याला 2 चमचेच घ्यायचं आहे आणि ते पण मोठे चमचे घ्यायचं आहे. आणि चांगलं ना परत याला व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता यानंतर बघा आपल्याला ना चांगलं हे व्यवस्थित मिक्स केलं की इथे लागणार आहे म्हणजे लाल मिरची घ्या, हिरवी घ्या किंवा मिरचीचं पावडर घेतलं तरी चालतं, किंवा इतर तुमच्याकडे असा कोणता मसाला आहे जो खूप जास्त तिखट आहे तर ते जरी घेतलं तरी चालतं. माझ्याकडे इथे ही लाल झालेल्या मिरच्या होत्या ज्या की खूप तिखट आहेत, तर त्या मी वापरत आहे. जे पण तुमच्याकडे असेल फक्त ते थोडंसं म्हणजे जास्त चांगलं तिखट असलं पाहिजे ते घ्यायचं. साधी मिरची असेल, साधा पावडर, त्याचा काही उपयोग नाही. तिखट असेल तर तेच वापरायचं. आणि जर मिरची पावडर घेत असाल तर 1 चमचाभर मिरची पावडर घ्यायची. आणि मिरची वापरत असाल तर साधारण 1 ते 2-3 अशा मिरच्या घ्यायच्या आणि त्याला बारीक कट करायचं. वाटलंच तर याला तुम्ही खलबत्त्यात ठेचू शकता किंवा असं बारीक कट करून घेतलं कात्रीने, चाकूने तरी चालतं. इथे तिखट असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे इथे आपल्याला फायदा होतो. आणि बघा बऱ्याच वेळा काय होतं ना, भरपूर काही वापरूनही घरामध्ये कॉकरोच काही जात नाहीत, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. असं का होतं, कॉकरोच परत घरात का होतात किंवा कायमचे कसे घालवायचे? हा उपाय केल्यास एकदा निघून जातात, पण परत येऊ नये यासाठी काय करायचं, सर्व ट्रिक्स मी शेअर करणार आहे. मी जे स्वतः वापरलं आहे, मला स्वतःला जे रिझल्ट मिळाला आहे ते मी शेअर करणार आहे. तर आता बघा मिरची टाकून चांगलं मी याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतलं. त्यानंतर ना जसं आता हे 2 चमचे म्हणजे 1 चमचा मी खायचा सोडा घेतला, त्यानुसार जे इन्ग्रेडियंट घेतले तसंच ते प्रमाण कमी जास्त तुम्ही बनवू शकता. त्यानुसारच सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत 2 डांबर गोळ्या, म्हणजे नेफ्थलीनची गोळी, जी की आपण घरामध्ये ठेवतोच, बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये, कपाटामध्ये, बेडमध्ये, की काही वास येऊ नये म्हणून, कुबड दमट वास घालवण्यासाठी. तर या गोळ्या ज्या आहेत ना नेफ्थलीनच्या, याला तुम्ही ना म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे याला. तर 2 पद्धतीने करू शकतात. एखादं कोणतं असं भांडं घ्या जे रेग्युलरच्या वापरामध्ये नाही, त्या भांड्यात तुम्ही याला बारीक केलं तरी चालतं. जसं की माझ्याकडे हा खलबत्ता आहे. बाकी तुम्ही भांडं नसेल एखादं वापरायचं तर सरळ पेपरमध्ये या नेफ्थलीनच्या गोळ्या ठेवायच्या, त्यावरती एक पेपर टाकायचा आणि एखाद्या जाडसर वस्तूने त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं. म्हणजे कसं याचं व्यवस्थित बारीक पावडर होतं. खूप फाईन पावडर नाही केलं, बारीकच असं पावडर व्हावं असं काही नाही. खलबत्त्यामध्ये मी त्याला थोडंसं बारीक करून घेत आहे. आता बघा काय होतं ना, नेफ्थलीनची गोळी आणि इतर ज्या गोष्टी आहेत घरातील, आपण सहज घरामध्ये त्या वापरतच असतो. आणि ज्या घरामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्यातूनच मी असा काही उपाय शोधला, कारण की मी स्वतः खूप वेगवेगळ्या कंपनीचे स्प्रे म्हणा, काही वेगवेगळे असे जेल म्हणा, क्रीम म्हणा, भरपूर काही वापरल्या होत्या कॉकरोच घालवण्यासाठी, पण काही केल्या ते जात नव्हते. म्हणजे नायनाट होत नव्हता. थोडेफार जायचे असं नाही की नाही, पण त्यांचा कायमचा नायनाट होत नव्हता. त्यासाठी मी हा उपाय केला आणि मला यश मिळालं म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता बघा नेफ्थलीनचं जे पावडर तयार झालेलं आहे ना, तर ते टाकलेलं आहे पण वाटीत, म्हणजे इतर गोष्टींसोबत, आणि चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं.
आता बघा, सर्वात महत्त्वाचं कारण आहे घरामध्ये कॉकरोच होण्याचं, ते म्हणजे की तुमच्या घरामध्ये तुम्ही काही अशा वस्तू अडगळीचं सामान ठेवत असाल, बॉक्स ठेवत असाल, कार्डबोर्ड काही ठेवत असाल, त्यामध्ये वस्तू ठेवल्यानं तर त्यामुळे काय होतं ना, घरामध्ये असं ओलावा निर्माण होतो, कुब्बट असं वातावरण निर्माण होतं आणि तिथे ते म्हणजे काही पण जीवजंतूंना तिथे ते वाढ होण्यासाठी त्यांच्यासाठी ते वातावरण एकदम योग्य ठरतं आणि ते दिवसेंदिवस तिथे त्यांची संख्या वाढवतात. तर घरामध्ये बॉक्स हे काही असं असेल तर ते अगोदर बाजूला काढा आणि किंवा 1 महिन्याने वगैरे असे चेंज करत जा, म्हणजे त्यामध्ये ते होणार नाहीत कॉकरोच वगैरे. आता इथे ना आम्ही टाकलेलं आहे पीठ. कोणतं पीठ? बेसन पीठ टाकलं. बाकी तुम्ही गव्हाचं टाकू शकता, ज्वारीचं, बाजरीचं, असं कोणतंही पीठ टाकलं तरी चालतं. 1 ते 1.5 चमचा पीठ टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एखादा गोड पदार्थ, जसं की गूळ, साखर, बिस्किट, असं काही जे असेल तुमच्याकडे गोड तर ते यामध्ये टाकायचं. मी अर्धा चमचा साखर यामध्ये टाकलेली आहे. आता व्यवस्थित आपण याला मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर आता बघा, याला ना 2-3 पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. पहिली पद्धत तुम्हाला इथे दाखवते. एक तर आपला सिंपल एक पेपर घ्यायचा किंवा काही असं घरामधील थोडेसे म्हणजे तुकडे घ्यायचे पेपरचे, कार्डबोर्डचे, आणि त्याला असं थोडे थोडे म्हणजे छोटे छोट्या आकारामध्ये कट करायचं. आता जसं म्हणलं, कार्डबोर्ड घरामध्ये ठेवू नका. आणि परत एकदा म्हणजे जसं तुम्ही गावाला कुठे जात असाल ना, त्यावेळेस जर हा उपाय केला तर अजूनच फायदेशीर ठरतो. म्हणजे कसं, 2-3 दिवस हे पावडर आपण घरामध्ये जेव्हा टाकतो त्या ठिकाणीच ते राहतं. आता दररोज घरामध्ये असताल तर झाडून काढणार, हे होणार ते होणार, त्यामुळे काय ते पावडर निघून जातं. पण गावाला कुठे जात असाल तेव्हा जर तुम्ही घरामध्ये हे टाकून गेलात ना, आल्यानंतर तुमच्या घरामध्ये कॉकरोचचा सडा मिळेल तुम्हाला. म्हणजे पूर्ण कान्याकोपऱ्यातील कॉकरोच मरून जातात. आणि त्यासोबतच ना, परत होऊ नयेत म्हणून एक तर स्वच्छता ठेवायची, आणि अधूनमधून जेव्हा पण आपण कुठे 1-2 दिवसासाठी बाहेर जातो किंवा रात्रीच्या वेळी घरामध्ये हे टाकायचं. महिन्यातून म्हणा, 2-4 महिन्यातून 1 वेळा म्हणा, म्हणजे 1-2 कॉकरोच कुठे दिसले तर ते पूर्णपणे निघून जातात. आता एकतर पेपरवरती तुम्ही याला जसं टाकलेलं आहे मी, काही थोडंसं 1-1 चमचा किंवा अर्धा चमचा पेपरवरती घेतलं पावडर. बाकी तुम्ही सरळ आपल्या घरामध्ये अशा प्रकारे टाकू शकता. लहान मुलं घरामध्ये असतील खूप छोटी, तर त्यांना यांच्यापासून दूर ठेवा शक्यतो. तसं काही यामध्ये घातक नाही, पण डांबर गोळी आहे तर त्यामुळे बाकी त्यांच्यापासून दूरच ठेवलेलं चांगलं. आणि त्यानंतर एक तर तुम्ही सरळ याला फरशीच्या कानाकोपऱ्यावरती टाकू शकता किंवा पेपरवरती असं ठेवून टाकलं तरी चालतं. किंवा यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे कट करून, तुम्ही मिरची पावडर जर टाकलं ना, याचं लिक्विड बनवून स्प्रे बॉटलमध्ये जरी भरून घरामध्ये स्प्रे केल्यानं तरी चालतं. म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता. भरपूर फायदे आहेत, नक्की ट्राय करून बघा. 1ही रुपया खर्च होत नाही, घरामध्ये सहज बनवू शकतो. आणि मी घरामध्ये जेव्हा हे ठेवलं होतं ना, दुसऱ्या दिवशी माझ्या घरामध्ये अशा प्रकारे सगळीकडे मला कॉकरोच मेलेले दिसले. नक्की ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.